ऋतू बदल झाला रे झाला की ह्यांना लगेच सर्दी व्हायला लागते। आजकाल अशी बरेच लोक आपल्या आजूबाजूला दिसतात, आपल्या घरी शेजारी किंवा रिलेटिव्ह मध्ये कोणी ना कोणीतरी असं असतं की ज्याला जरा ऋतू बदल झाला, जरा थोडीशी हवा थंड आली की लगेच ह्यांना सर्दी, खोकला, दमा, सायनसेस किंवा दुसरी कुठली तरी ॲलर्जी यांचा त्रास व्हायला चालू होतो। अशी लोक का अशा लोकांना हा त्रास का होत असतो वारंवार आणि कोणत्या कॉमन चुका या लोकांकडून केल्या जातात हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशी जी कोणी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत जी सारखी ॲलर्जी होते म्हणून ओरडत असतात तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथून। बऱ्याचदा आपण बघतो की अशी कॉमनली थोडीशी धूळ झाली किंवा थोडासा हवा बदल झाला, उन्हाळ्यात पाऊस पडला किंवा थंडीनंतर लगेच ऊन पडलं की बरेचसे असे लोक असतात की त्यांना लगेच खूप सर्दीचा त्रास होतो। अशी लोक असतात की त्यांना डायरेक्ट प्रत्येक वेळी ऋतू बदल झाला की हॉस्पिटलमध्ये 4-4, 5-5 दिवस ऍडमिट करावं लागतं। तर ह्या मागचं कारण काय आहे आणि ॲलर्जी म्हणजे नेमकं काय आणि ह्यावरती काय उपाय करता येतील? कारण आपण बऱ्याचदा बघतो की असे लोक अँटी ॲलर्जिक औषधं बऱ्याच प्रमाणात घेत असतात, अँटीहिस्टॅमिनिक औषधं वारंवार घेत असतात, पण हे तात्पुरते उपाय असतात। मुळात त्यांना ॲलर्जी का होतीये हे बघून त्याच्यावरचे उपाय करणं हे कधीही चांगलं आहे। म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण कारणं समजून घेणार आहोत की कुठल्या कॉमनली चुका होत आहेत आणि त्यामुळे त्यांची ॲलर्जी वाढते। आपण असं बघतो की घरात 4 लोक असतात, 4ही लोक त्याच एन्व्हायरमेंटमध्ये राहत असतात किंवा 4ही लोक समजा बाहेर गेले तर त्याच धुळीत गेलेले असतात, पण त्यातल्या एकालाच हे जे प्रकरण आहे सर्दी वगैरे होतं। तर ह्याचं कारण आहे की त्याची स्वतःची इम्युनिटी कमी असते किंवा त्याच्यामधले दोषांची जी स्थिती आहे ती अशा प्रकारे तयार झालेली असते की त्यामुळे त्याच्यावरती लगेच त्या इन्फेक्शनचा अटॅक होतो किंवा त्या धुळीचा लगेच प्रभाव पडतो। आणि म्हणूनच ही इंटरनली जे दोषांचं स्थिती बदललेली आहे, दोष खराब झालेले आहेत, ते वारंवार खराब होण्यामागची जी कारण आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण मुळावरतीच आपण ज्यावेळी आघात करतो, आयुर्वेदामध्ये खूप छान कन्सेप्ट सांगितलेली आहे, त्याला म्हणतात निदान परिवर्जन। म्हणजेच तुम्हाला त्रास का होतोय, त्या त्रासाचा जो हेतू आहे, जे निदान आहे तेच तुम्ही बंद करा, परिवर्जन करा त्याचं, जेणेकरून तुम्हाला तो विकार वारंवार त्रास देणार नाही किंवा तो आजार तुम्हाला वारंवार होणार नाही। तर वारंवार सर्दी होणाऱ्या लोकांमधल्या ज्या चुका आहेत त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची जी चूक आहे ती म्हणजे सकाळी उशिरा उठणं। हो, कारण आयुर्वेदानुसार जो कफाचा काळ सांगितलेला आहे तो सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी जर का काही कफाची दुष्टी झालेली असेल, वारंवार सर्दी होते याचा अर्थ तुमच्या शरीरातील कफ दुष्ट झालेला आहे, त्यातही तुम्ही परत कफ काळात उठलात तर त्यामुळे तुमचा जो विकृत कफ आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे तुमचे कफाचे आजार हे बळावणार आहेत। त्यामुळे ज्या लोकांना हे वारंवार त्रास होत आहेत सर्दीचे वगैरे, तर त्यांनी 6च्या आत उठणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या दृष्टीने ते खूप फायद्याचं आहे। त्यानंतर दुसरी जी महत्वाची चूक होते ती म्हणजेच जेवल्यानंतर लगेच झोपणं। म्हणजेच बऱ्याचदा लोक दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपताना दिसतात, तर त्यामुळे ही अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आम निर्माण होतो। आम ही अशी अवस्था असते की ज्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो आणि त्यामुळे शरीरातला चिकटपणा वाढल्यामुळे कफ वाढतो, विकृत कफ वाढतो आणि त्यामुळे सुद्धा हे वारंवार सर्दी होणं, ॲलर्जी होणं हे प्रकरण जे आहे ते जास्त प्रमाणात अशा लोकांना होताना दिसतं। म्हणूनच लगेच दुपारी जेवल्यानंतर किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणं हे सुद्धा चुकीचं आहे। तिसरी जी गोष्ट चुकीची होते ती म्हणजे अत्यंभूपान। हे खूप कॉमन रिझन आजकाल सगळ्या पेशंटमध्ये, म्हणजे ओपीडीत आलेल्या प्रत्येक पेशंटला मी हा प्रश्न विचारते की तुम्ही पाणी किती पिता। तर आणि बरेचदा उत्तर हे असतं की मॅडम आम्ही उठल्या सकाळी 1 ग्लास 2 ग्लास पाणी पितो। तर खरंच याची गरज आहे का? आजकाल जे YouTube, इन्स्टा किंवा आणखी सोशल मीडियावरून डिटॉक्स आणि त्यासाठी सकाळी उठल्या पाणी पिणं, बरेच सेलिब्रिटीज सुद्धा हे सांगताना दिसतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे। आपलं शरीर हे काही फ्लश सिस्टीम नाही की तुम्ही वरून सकाळी त्याच्यामध्ये पाणी टाकलं की सगळं तुमचं शरीर डिटॉक्स झालं, तर असं होत नाही। पाणी जरी असलं तरी ते पूर्ण पचन संस्थेमधून किडनीमधून फिल्टर व्हावं लागतं आणि मग ते प्रोसेस्ड होऊन शरीराच्या बाहेर जातं, त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा ताण या शरीरावरती येतो। अतिरिक्त पाणी, अत्यंभूपान म्हणजेच अनावश्यक आणि अतिमात्रेत पाणी पिणं हे आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारे दलदल, आपण बघतो की दलदलीचा जो भाग असतो जिथे पाणी असतं तिथे चिखल झालेला असतो, तर अशा प्रकारचा ओलसरपणा शरीरामध्ये या अत्यंभूपानामुळे निर्माण होतो आणि त्यामुळे लॉंग टर्म मध्ये ज्यावेळी तुम्ही असं हे खूप जास्त अनावश्यक पाणी पिता त्यावेळेला शरीरावरती सूज येणं, शरीरामध्ये वेगवेगळे त्वचा विकार येणं,
श्वास, दमा यासारखे हे ॲलर्जिक कंडिशन्स निर्माण होणं, हे सगळे विकार होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच शरीर हे आपलं नॅचरली सिग्नल देत असतं की आपल्याला ज्यावेळी तहान लागते त्यावेळी आपल्याला पाण्याची शरीराला गरज असते, त्यावेळेला आपण पाणी पिणं हे अगदी बरोबर आहे. आणि शरीराची पाण्याची गरजही शरीरच सांगतं. एसी मध्ये काम करणारा माणूस आणि उन्हात काम करणारा माणूस या दोघांची पाण्याची गरज डेफिनेटली वेगळी असणार आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांनी 3 ते 4 लिटर पाणी पिणं हे चुकीचं आहे. आयुर्वेदानुसार व्यक्ती तितक्या प्रकृती आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःची प्रकृती ओळखून स्वतःच्या गरजेनुसार पाणी पिणं हे कधीही योग्य आहे. की त्यामुळे अत्यंभू पाणी खूप महत्वाची चूक आहे. आणि बऱ्याचसे जे लोक आहेत ते स्वतः ऑब्झर्व करून किंवा मला आता कमेंट करून सांगतील की हो मॅडम, आम्ही रोज पाणी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास पितो आणि आम्हाला सर्दीचा वारंवार त्रास होतो. आणि ह्या लोकांनी फक्त ही एक चूक जरी दुरुस्त केली तरी सुद्धा त्यांचा त्रास 50% तरी कमी होईल, हे मी तुम्हाला 100% सांगू शकते. चला, तर पुढची चूक बघू आपण. आता काउंट विसरले मी. पुढची जी चूक हे लोक कॉमनली करताना दिसतात किंवा सगळेच लोक, तर उशिरा जेवणं. रात्रीचं जेवण आहे ते खूप उशिरा करणं. जितकं आपण सूर्यास्ताच्या जवळपास जेवण करू, सूर्यास्त होण्याआधी जेवलं तर खूपच चांगलं. आणि सूर्यास्त झाल्यानंतरही तरी त्यातल्या त्यात आपण अर्धा 1 तासात आपलं जेवण उरकलं तर आपल्या पचन संस्थेला त्याचा फायदा